नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत सादर करीत आहोत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. लोकसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून ठाण्यातील आगरी सेनेने महायुतीच्या उमेदवारांना पत्रकार परिषदेत पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे. विरोधकांचे आरोप प्रत्यारोपाचे सत्र सुरू असतानाच प्रचाराची रंगत ही वाढतच चालली आहे. शिवसेना, भाजप, आरपीआय, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे कार्यकर्ते महायुतीचा प्रचार जोरदार करत आहेत. अशातच स्थानिक भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळी बांधवांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आगरी सेनेने आपली भूमिका जाहीर केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आगरी सेनेचे मेघनाथ पाटील यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. महायुतीचा या आगरी सेनांच्या मतेचा माननीय राजाराम साळवींच्या नेतृत्वाखाली गेली 36 वर्ष आगरी सेना काम करते आहे आणि भूमिपुत्रांचा एक बुलंद असा आवाज आगरी सेनेच्या माध्यमातून या चारही जिल्ह्यामध्ये असतो. त्यामुळे या महायुतीला पाठिंबा दिल्याबद्दल मी आमच्या आगरी सेनेच्या सर्व लोकांचं, पदाधिकाऱ्यांचं, साळवी साहेबांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो. कारण की भूमिपुत्रांचा हा एक बुलंद आवाज आहे, यांचं एक मोठं संघटन आहे आणि त्यांनी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवर विश्वास टाकून देशाच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी, विकासासाठी तिसऱ्यांदा हा पाठिंबा दिलेला आहे सक्रिय. 2014लाही होता, 2019लाही पाठिंबा दिला होता आणि 2024लाही आहे. त्याच्यामुळे एकीकडे कुणबी सेनेचा तर पाठिंबा आहे आणि तसाच आगरी सेनेचा पण पाठिंबा आहे. त्याच्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची ताकद आणि बळ जे आहे ते निश्चितपणे वाढलेलं आहे. माझं नाव कैलासगिरी पाटील आहे. मी महाराष्ट्राचा आगरी सेनेचा उपाध्यक्ष आहे. आगरी सेना ही प्रामुख्याने 5 जिल्ह्यामध्ये आहे. पालघर आहे, रायगड आहे, मुंबई आहे, ठाणा आहे आणि नाशिकमध्ये आहे. आणि 5ही जिल्ह्यामध्ये आगरी सेनेची चांगलं नेटवर्क आहे आणि ह्या 5ही जिल्ह्यामध्ये युतीचे जे उमेदवार असतील त्यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून आणायचा प्रयत्न हा आगरी सेनेचा राहील. सांगितलं ना, युतीचा उमेदवार घोड्यावर कोणी पैसे लावत असतो. चांगल्या प्रकारे आमचे पाटील साहेब सांगतात. काय नेमका पाठिंबा देण्यामागचा उद्देश आहे? भूमिपुत्रांच्या नायकासाठी आम्हाला वाटतं की माननीय सर्वात मोदीजींच्या देशाचं जे भवितव्य आहे ना, देशाची सुरक्षितता आणि अखंडता आणि देशाचा विकास मोदी साहेबाशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही. हा 10 वर्षाचा अनुभव असल्या कारणानं बिनशर्त पाठिंबा आगरी सेनेने महायुतीला दिलेला आहे. नेटवर्क एवढं आहे की आता एका दिवसामध्ये देखील सपोर्ट प्रचार होऊ शकतो. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. सध्या शहरांमध्ये तापमानात वाढ झाली आहे. सध्या शहरातील तापमान 41 अंश सेल्सिअसच्या वर गेला असून नागरिकांनी घरातून बाहेर निघताना रुमाल, छत्री, टोपी यांचा वापर करावा. शक्यतो जास्तीच अति महत्त्वाचे काम असेल तरच घरातून बाहेर निघावे, नाही तर घरीच थांबावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी मोती पोवळे यांनी केले आहे. सध्या उन्हाचं प्रमाण जास्त आहे, तापमानही मोठ्या प्रमाणात आपल्याला आता जाणवत आहे आणि त्याप्रमाणे आपण आपली स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. आणि तसंच रुग्णसेवा जी देणारी यंत्रणा आहे त्याची मदत घेऊन उपचार करणंही आवश्यक आहे. आपण जी आपली महत्त्वाची कामं असतात ते जनरली सकाळी आपली आटपून घ्यावीत आणि दुपारी 12 ते संध्याकाळपर्यंत जनरली बाहेर फिरायचं टाळावं. आणि अनवाणी जाणे, थंड ठिकाणी तुम्हाला थांबावं लागेल, चक्कर आली, मळमळ झालं, काही म्हणजे अशक्तपणा वाटायला लागला तर ताबडतोब दवाखान्याशी संपर्क साधावा आणि दवाखान्यामध्ये पोचायचा प्रयत्न करावा. प्रथमोपचार म्हणून आपल्याला लागलीच त्यांना पाणी देता येईल, लिंबू सरबत देता येईल, त्यासोबतच आपल्याकडं क्षार संजीवनी असेल तर ते पण देता येईल. हे असे पातळ पदार्थ त्यांना ताबडतोब देता येतील. त्यानंतर आपल्याकडे एक रुग्णवाहिकेची सेवा आहे, अत्यावश्यक रुग्णवाहिकेची 108ला कॉल करून सुद्धा आपण त्याचा लाभ घेऊ शकता. तर याच्यामध्ये प्रामुख्याने जे आपल्याकडे आता रुग्ण सध्या तरी नाही आहेत. ग्रामीण भागात फक्त गंगापूरला एक रुग्ण आपल्याला सापडला, पण मृत्यू एक पण नाही आहे. आणि जे काही आता रुग्ण यायला लागले ते सध्या तरी उष्माघाताचे रुग्ण आपल्याकडे नाही आहे. त्याच्यामुळं ह्याच्यावरून असं दिसून येतं की लोक हे काळजी घेत आहेत, पण अजून आपल्याला 1 ते 1.5 महिना काळजी घ्यावीच लागणार आहे. आपण शक्यतो थंड वातावरणात राहण्याचा प्रयत्न करावा, सावलीमध्ये राहण्याचा प्रयत्न करावा, सकाळी लवकरात लवकर कामे आटपून घ्यावी,
संध्याकाळी कामे उशिराने करावीत आणि दुपारी जर खूपच तुम्हाला अत्यावश्यक जर काम असेल तर आपण जनरली रुमाल वापरणे, टोपी वापरणे, थंड कपडे वापरणे, डार्क गडद कपडे वापरू नये, पांढरे सैल कपडे वापरावेत. त्याच्याने आपल्याला काळजी घेता येईल. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच अनधिकृत आणि धोकादायक होर्डिंगचे पेव फुटले असून निवडणूक काळातही ठाणे महापालिकेने यावर तातडीने आणि कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली. घाटकोपर येथे अवाढव्य होर्डिंग कोसळून 14 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. या पार्श्वभूमीवर आमदार संजय केळकर यांनी दुःख व्यक्त करतानाच ठाण्यातील अनधिकृत बांधकामे, अनधिकृत होर्डिंग्ज आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत संताप व्यक्त केला. याबाबत पत्रकारांशी बोलताना संजय केळकर म्हणाले, ठाण्यात अनधिकृत बांधकामांप्रमाणेच धोकादायक होर्डिंगचा प्रश्न गंभीर झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी अशा होर्डिंगचे सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्ज तातडीने हटवून संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ठाणे महापालिकेने देखील याबाबत मागे राहू नये. निवडणूक असली तरी प्रशासनाने शहरात सर्वेक्षण करून धोकादायक आणि अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करावी अशी मागणी केळकर यांनी केली. मुंबईमध्ये अनधिकृत होल्डिंगच्यामुळे जे मृत्युमुखी पडले ही निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो, वेदना व्यक्त करतो. खरं म्हणजे त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते. अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे होईल. माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्या सारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा सर्वे करा आणि ते अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत. त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण याच्यामध्ये मागे पडता कामा नये. ताबडतोब निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात. पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली पाहिजे. फुकाचे जीव या ठिकाणी मृत्युमुखी पडतात. तसंच अनधिकृत बांधकामाचं देखील हा मोठा सामाजिक विषय आहे. आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेव फुटत राहतं आणि कधी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात.
आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यामुळे या दोन्ही विषयामध्ये महापालिकेने ताबडतोब कारवाई करायला पाहिजे. एका होल्डिंगच्या पायी मेट्रोला MMIDला परवानगी मिळत नाही आहे मेट्रोचं काम करण्यासाठी. त्याबाबत आपल्याला काय वाटतं? आपण महापालिकेला काय विनंती करणार? नाही, विनंतीचा प्रश्न नाही. जर ते अनधिकृत असेल तर त्याच्यावर ताबडतोब खरी म्हणजे कारवाई झाली. ते माणसं मरायला लागली हो, त्यांचं काय दोष होता त्या ठिकाणी? मुंबईला आता अजून किती म्हणजे देव करो आणि अजून कोणी जाऊ नये, त्यांना वाचवण्यामध्ये या NDRF असेल किंवा सर्व यंत्रणांना यश यावं. कारण आता 88 लोकांना त्यांनी बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे. परंतु हे निष्पाप माणसं आहेत, यांना काही यांचा दोष नाही आहे. त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठलाही मुलाहिजा न बाळगता ताबडतोब कारवाई करणं ही काळाची गरज आहे. नमस्कार. खूप ग्रेट फिलिंग आहे जेव्हा आपण म्हणतो आम्ही ठाणेकर. गेली 40 वर्ष मी ठाण्यामध्ये आहे. ठाण्यात ठाण मांडून बसलेली आहे. माझा जन्म ठाण्यातला, माझं शिक्षण ठाण्यातल्या सरस्वती सेकंडरी स्कूलमधलं, माहेर ठाण्यातलं आणि लग्नानंतर सासरसुद्धा मिळालं ते ठाण्यातच. आत्तापर्यंत गेली 30-35 वर्ष शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात मी जी काही थोडीफार धडपड करते त्याचं कायमच ठाणेकरांनी कौतुक केलेलं आहे, मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि यापुढेही ते देतच राहणार आहेत. ठाण्याची खरंच संस्कृती खूप श्रीमंत आहे, आपलेपणा आहे आणि ठाण्याचा खूप अभिमान आहे. आणखी काय सांगू. धन्यवाद. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.